वेळ घे, छान फ्रेश आणि मग कर. आलेच. खरंच फार हुशार झाली अनु. एवढा प्रयत्न केला पण काही म्हणून कळू दिलं नाही शहाणीने. केकचं नाव काढल्यावर एवढी का चमकली? काहीतरी गडबड आहे. मला पहिल्या दिवसापासून जाणवतंय की अनु काहीतरी लपवते. पण तसं असेल तर माझ्याच फायद्याच आहे. कारण ज्या दिवशी अनुचा पडदा फाश होईल त्या दिवशी भाऊजी हिला सोडणार नाहीत किंवा कायमच सोडून देतील. हळू चालवा सर. सर नका गाडी पळू, हळू चालवा. आई, फायनली प्रॅक्टिकल एक्झाम संपल्या. संपल्या? छान. का रिलीफ वाटतोय माहिती आता. हे आई, तुझा क्लास कसा झाला? आई, तुझा मूड ऑफ का दिसतोय? तेव्हा तर कसं सांगू तुला. आई थांब, तू काही बोलण्याआधी मी एक बोलते. तू आता मला जे काही सांगणार आहेस त्यात सगळं छान होणार आहे. सगळं तुझ्या मनासारखं होणार आहे. तुझं टेन्शन सगळं लांब पळून जाणार आहे. तुला हवं तसंच होणार आहे सगळं. सो अजिबात टेन्शन घेऊ नकोस. आता सांग, काय बोलत होतीस? अगं बाळ तू माझं. पिहू, सोनाली मॅडम त्यांनी आज क्लासमध्ये सांगितलं की आम्हाला उद्या रेडिओ स्टेशनला घेऊन जाणार आहेत. रेडिओ स्टेशनला? खरंच रेडिओ स्टेशनला घेऊन जाणार आहे? हो, खरंच रेडिओ स्टेशनला घेऊन जाणार आहेत. कसलं भारी, किती छान. परवानगी? आई, तू बाबांना सांगू नकोस ना. न सांगता काहीतरी कारण सांगून जा. नाही नाही नाही, यापुढे सगळं सांगणार. काही लपून छपून नाही करणार. बस. आई, पण बाबांना आरजेच्या क्लासबद्दल माहित नाहीच आहे ना. कळलं असेल कदाचित. म्हणजे हे काय सांगतेस? तू खरंच असं केलंस? हो अगं, काय ना, आता त्यांच्याशी खोटं बोलणं हे आता माझ्या जीवावर आलं होतं. मला खूप भीती वाटत होती पिहू. आता कुठून बाहेरून कळलं असतं तर काय झालं असतं. म्हणून मी ती चिठ्ठी लिहून टाकली. पण आई, तू त्यांना डब्यातून चिठ्ठी दिलीस म्हणजे एव्हाना त्यांनी चिठ्ठी वाचली असेल. हो ग, वाचली असेल त्यांनी. त्यांचा काही फोन आला होता का? काहीच फोन नाही आला. पिहू, मला तीच धाकधूक वाटते. आणि आता हे घरी येईपर्यंत ना माझी धाकधूक वाढत राहणार आहे बघ. मला खूप भीती वाटते पिहू. त्यांना कळलं ना तर हे खूप चिडणार आहेत माझ्यावर. आई, आई रिलॅक्स. काही होणार नाहीये, सगळं ठीक होणार आहे. अनु, अनु, आले आले आले. मी काय करू? मला 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 भीती वाटते पिहू. मी कशी जाऊ त्यांना? मला खूप भीती वाटते. आई, तू आधी ना पाणी घेऊन जा त्यांच्यासाठी. हां, मी पाणी घेऊन जाते. पाणी पाणी ग्लास कुठे आहे? डायनिंग टेबल. आई, आई रिलॅक्स. मी आहे ना तुझ्या बरोबर. अजिबात घाबरू नकोस. सगळं ठीक होणार आहे. हां, काही होणार नाही. चल अनु. आई, शांत हो. मी आहे. अनु. मी आहे. आले आले. चल चल.
आज लवकर आलात? हो, ते साईटवर गेलो होतो. अरे हा, ते सांगायचं राहिलं. ती जी साईट होती ना, ज्या साईटवर आज मला जायचं होतं, ती तुझ्या क्लासच्या बिल्डिंग मध्ये होती. सेम. हा, म्हणजे तुझा क्लास वरच्या फ्लोअरला आहे, ते खालच्या फ्लोअरला होता. माझं ठरलं पण होतं की जाताना तुला क्लासला येऊन भेटून जायचं. गंमत काय झाली, मी तिथे पोचलो आणि सौरभ मला भेटला. सौरभ कुलकर्णी का, कॉलेजमध्ये होता ना तसा, बारक्या होता, आठवतोय का? आठवतोय का? तो भेटला. मग मी गप्पा मारत बसलो त्याच्याबरोबर. राघव म्हणाला की मग मी जाऊन जरा बघून येतो. राघव जाऊन आल्यावर कळलं की तो कॉन्ट्रॅक्टर नाहीच आहे, साईट बंद आहे. अशी चिडचिड झाली होती ना. माणूस उन्हातानाचं पोचतो, सगळं करण्याचा प्रयत्न करत असतो, काय मग काय आवरलं, घेतलं, आलो घरी. काय युद्धजन्य परिस्थितीवर चर्चा करायची आहे का आपण? माझ्याकडे अशात उभारून बघताय काय सगळ्या? बटाट्याची भाजी, उपवासाची बटाट्याची भाजी दिली होती तुम्हाला, तुमच्या आवडीची, तर ती तुम्ही खाल्ली का? नाही नाही, आज मी आपला डबा उघडलाच नाही. का? अगं झालं काय, राघवच्या आईने चिकन दिलं होतं आणि दुपारी मला असं झालं होतं जरा नॉनव्हेज खाऊया, इच्छा झाली आणि तो म्हणाला की माझ्या डब्यात चिकन आहे. म्हटलं संपला विषय, मग आपला डबा उघडलाच नाही, त्याच्या आईने दिलेलं चिकन खाल्लं. असं सडविलकर चेहरा का करतेस तू? बरं खातो मी ते, एवढं काही रिॲक्ट व्हायची गरज नाहीये. मी खातो, जेवताना ही भाजी खातो, एवढं काय लगेच. भाजीच नाही खाल्ली ना, बरं संपवतो हा डबा नंतर मी. म्हणजे चिठ्ठी वाचलीच नाही तरीच काही बोलत नाहीये. बहुतेक अनुवैदींनी सरांना खरं सांगितलं नाही. खरं सांगितलं असतं तर सर चिडले असते, भांडण झालं असतं, म्हणूनच सांगितलं नसावं. पण वहिनी किती दिवस असं लपून ठेवणार आहे?